आपण एक 2 वर्षाच्या बाळासोबतही हाताद्वारे किंवा एक्सप्रेशनद्वारे कम्युनिकेट करतो. तसंच ह्या मुलांसाठी आम्ही साइन लँग्वेजमध्ये मेन्यू कार्ड तयार केला आहे. या तरुणांना ऐकता बोलता येत नाही, पण ते पुण्याच्या टेरासिन हॉटेलमध्ये काम करतायत. या हॉटेलमधली सगळी सेवा कर्णबधिर मुलांकडूनच दिली जाते. डॉक्टर सोनम कापसे यांनी हे हॉटेल सुरू केलंय. टेरासिनच्या मागचा उद्देश एवढाच की एक डिग्निफाईड प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे आणि आमचा हाच अटेम्प्ट होता की सेन्सिटायझेशन झालं पाहिजे. म्हणजे तुमच्या आमच्यासारखे नॉर्मल लोक ह्या मुलांच्या आजूबाजूला खूप आरामशीर त्यांना म्हणजे मिसळून घेऊ शकतात, त्यांच्यासोबत काम करू शकतात. डॉक्टर सोनम सध्या 40 ते 50 मुलांना ट्रेनिंग देत आहेत. हे सर्वजण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ग्रामीण भागातून आले आहेत. त्यांना सन्मानानं जगता यावं यासाठीही डॉक्टर सोनम प्रयत्न करतायत. काही 4थी पास आहे, काही 10वी पास आहेत. हे नेहमी बॅक ऑफिस किंवा किचन्समध्ये, युटिलिटीमध्ये किंवा व्हेजिटेबल शॉपिंग्समध्येच यांना नेहमी कामं मिळायचे. गेटिंग देम ऑन द फ्रंट आणि त्यांना इंटरॅक्ट करायला लावणं लोकांशी, हे ॲक्च्युली आम्हाला युरोपमध्ये एका रेस्टॉरंटपासून ही आयडिया आली होती आणि आम्ही तेव्हा डिसाईड केलं होतं की हे खूप सहज पद्धतीत काम करू शकतात जर आपण डिसाईड केलं तर, आणि नॉट थ्रू सिम्पथी बट थ्रू प्रॉपर ट्रेनिंग. हे हॉटेल कर्णबधिर मुलांकडून चालवलं जातं असं कुठेही ठळकपणे मांडलेलं नाही, पण लोक ऑर्डर देण्यासाठी मेन्यू कार्ड बघतात तेव्हा त्यांना आपल्याला ऑर्डर वेगळ्या पद्धतीने द्यायची आहे हे त्यांच्या लक्षात येतं. कस्टमर आणि हॉटेलमधल्या कर्मचाऱ्यांना सहज संवाद साधता यावा यासाठी हे विशिष्ट पद्धतीचं मेन्यू कार्ड तयार करण्यात आलंय. आपण एक 2 वर्षाच्या बाळासोबतही हाताद्वारे किंवा एक्सप्रेशनद्वारे कम्युनिकेट करतो. तसंच ह्या मुलांसाठी आम्ही साइन लँग्वेजमध्ये मेन्यू कार्ड तयार केला आहे, ज्याच्यामध्ये खूप सिम्पल पद्धतीत अल्फाबेटिकली त्यांच्या साइन लँग्वेजमध्ये आपण मेन्यू प्लेस करू शकतो, ऑर्डर प्लेस करू शकतो. तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला तंदूर ऑर्डर करायचं असेल तर तुम्हाला हा टी दाखवायचा आहे त्यांच्या साइन लँग्वेजमध्ये आणि ज्या नंबरची प्लेट पाहिजे ते 1, 2, 3 ह्या पद्धतीत तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकतात. जेव्हा कस्टमर्स येतात टेरासिनमध्ये आणि ते ह्या मुलांसोबत भेटतात तेव्हा त्यांना लक्षात येतं की अरे साइन लँग्वेजमध्ये मेन्यू सांगणं किती इझी आहे आणि दरवेळेस त्यांना आपल्यासाठी नॉर्मल्सीकडे का अडॅप्ट करायला लावायचं. आपण त्यांच्याकडे थोडंसं स्पेशल एफर्ट्स का नाही घेऊ शकत. पुण्यात इतर ठिकाणीही या तरुणांना नोकरी मिळेल का यासाठी डॉक्टर सोनम प्रयत्न करतायत.